काय रे बाळा, डोळ्यात पाणी का? फक्त या एकाच गोष्टीसाठी रडतोयस ना, की तुला माझ्याकडे अक्कलकोटला येता येत नाहीये? मी पाहतोय तुला. इतर लोक येतात, दर्शन घेतात, आनंद साजरा करतात, आणि तुला मात्र तुझ्या परिस्थितीने, तुझ्या जबाबदाऱ्यांनी आणि तुझ्या नशिबाने तिथेच बांधून ठेवलंय. याचंच वाईट वाटतंय ना तुला? त्या अथांग गर्दीत उभं राहून माझ्या डोळ्यांत डोळे घालून मला एकदा तरी आर्त हाक मारायची आहे ना? पण वेड्या बाळा, नीट बघ. अक्कलकोटच्या मंदिरात मी राजा म्हणून बसलो आहे. तिथे मी साऱ्या जगाचा कारभार पाहतो. तुझ्या घरातल्या त्या छोट्याशा कोपऱ्यात, तुझ्या त्या साध्याशा देव्हाऱ्यात मी मांडी घालून फक्त आणि फक्त तुझ्यासाठी बसलो आहे. मंदिरात मी राजा आहे, पण तुझ्या घरात मी तुझा बाप आहे. आता तूच सांग बाळा, राजाच्या दरबारात रांगेत उभं राहणं महत्वाचं आहे, की बापाच्या मांडीवर डोकं ठेवून आपलं मन हलकं करणं? म्हणून अक्कलकोटला येता येत नाहीये याची खंत आता मनात ठेवू नको.